नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्व सरकारी कार्यालय, निमशासकीय ऑफिसेस, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन महामंडळ आणि शासन अनुदानित कार्यालयांमध्ये आता मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे। ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांशी मराठी भाषेतून संभाषण करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मराठीमध्ये संवाद न साधल्यास आणि त्या संदर्भात तक्रार आल्यास त्यांच्यावरती शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा हा उगारण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्याला गेल्या वर्षी मंत्रिमंडळानं मान्यता दिल्यानंतर मराठी भाषेचं धोरण हे जाहीर करण्यात आलं। त्यानुसार प्रशासनामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या लोकांशी, यामध्ये परदेशस्थ आणि राज्याबाहेरील अमराठी व्यक्ती वगळता मराठीमध्ये इतर लोकांशी संवाद साधणं हे बंधनकारक करण्यात आले। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मराठीमध्ये संवाद न साधल्यास त्यांच्या विरोधामध्ये संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे तुम्हाला तक्रार करता येणार आहे। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधामध्ये शिस्तभंगाची कारवाई ही करण्यात येणार आहे। तथापि तक्रारदाराला कार्यालयात प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांनी केलेली कार्यवाही समाधानकारक न वाटल्यास त्या संबंधित विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे तुम्हाला सहज अपील करता येईल। प्रशासनामध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन मराठीतच असेल असं कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणं आणि संकेतस्थळ ही मराठीमध्येच करण्याचे आदेश देण्यात आलेत। तसेच मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचं काम हे जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात आलंय। केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय, सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागामध्ये लावण्यात येणारे सूचना फलक, अधिकाऱ्यांचे नामफलक, अर्जाचे नमुने हे आता मराठीतून असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सरकारी कार्यालयामध्ये मराठी न बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई ही करण्यात येणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।